नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांनी। आणि आज बघूला मोठं बघून तर तुम्हाला माहितच असेल गावठी पूनमच्या घरी कशाचा बेत आहे। अहो लय दिवस झालं बेतच खाल्ला नाही, महिनाहून वर आठवडा झाला तरी काय बोकडाच्या मटणाचा बेतच खाल्ला नाही। म्हणलं आवरजून मी कधी स्वतःहून मला खायला मटण मागत नाही बरं का, पण आज आवरजून मी म्हणलं मला खाण्यासाठी मटण घेऊन या बोकडाचं, म्हणून मी सांगितलं आणि बनवलंय बी बघा। म्हणजे चालू आहे अजून बनवाय, शिस्त आहे हळदी मिठात बघा, झाकून शरा चालू आहे, कमी पाण्यात शिजवून घ्यायचं आणि लय काय करायचं नाही, तेवढं चमचमीत करायचं, चवीचं खायचं। नाही नाही करत ढिगभर, आजी म्हणते ढिगभर करू नको काय, चवीचं तेवढंच करायचं म्हणते। तर आज हाय बघा बोकडाच्या मटणाचा बेत, त्याला टाकले आता हळद मीठ आणि काय खोबरं लसूण, नंतर मसाल्याची पुडी टाकायची, इसूर टाकायचा आणि करायचं। अंकिता ही बसले ते आजी तिकडं खाटावर, भाकरी करून घेतले त्या, म्हणलं आता नुसतं काय यांचं बदलच लेकरांचं काहीतरी असतं या, माणूस मोहर बोलायचं असतं ते विसरून जातं, ह्यांच्या नादात ह्यांच्याकडे ध्यान जातं, असं होतं या। खाणार आहे का? म्हणून तर लवकर बनवलंय, त्यांना सांगितलं फोन करून इकडे भाकरी करून ठेवल्या आणि आता मग लगे आलं का लगेच धुवून करून शिजू घातलं, झालं शिजायला नि मार्ध शिजलंय। आता हाडकाचा आहे ते जरा कच्चा आहे, थोडंसं शिजू द्यावं म्हणलं। काय तर जीवाला खाल्ल्याशिवाय नाही बघा, सरळ मस्त उन्हाळा दिस आहे महिन्यात नाही एकदा तर खावा का नाही या, मग खा वाटत नाही न काही होत नाही, पण आज आवरजून कसं काय की तलपच झाली मला, म्हणलं आणाच मला, म्हणलं खायचंच आहे म्हणलं मला, आता तेवढंच करती माझी मी करते, माझी मी खाती म्हणलं, म्हणजे तुम्हाला बी घालती म्हणलं, पण माझी मी करून खाती, तुम्हाला करून काय मागत नाही म्हणलं। असं झालं बघा, दिसतंय मटण चांगलं, पाणी गरम करून एवढं काढलं इथं, नाही एवढं काय टाकणार नाही मी, टाकलं तर अजून एक 2-4 पाळ्या टाकील आणि शिजवून शाना पुन्हा चटणी मीठ टाकून करेल। मटण तुम्हाला दाखवत थांबा, थोडं दाखवलं तुम्हाला उघडून, मी मटण दाखवलं नाही व। कसं आहे आपण खातो, तुमच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय तर तुम्ही आणून काय खाणार नाही, आला तरी या बरं का माझ्याकडे बी, पण नाहीच येणं झालं तर तिथं तरी आणून खावा, खाया पाहिजे, शरीरात सगळ्या प्रकारचं घटक असलं पाहिजे। तर मला लय असं काही खा वाटत नाही, पण पूर्ण तर काय मी कधी सोडणार नाही बघा, असं करणार मी। दीदी हिटरचं बटन मी चालू केलं, काय करू तिकडे कालवा चाललाय म्हणून सांगितलं तुला सांगितलं मी, आपलं बंद करू नाही, चालू करायला चालले ती डबल, म्हणून म्हणलं लय भारी वाटायले मला, म्हणजे स्वतःची इच्छा असल्या ती जर वेळेस काय करतात माहिती आहे का नाही, त्यांना खा वाटलं का आणते तर खा खा, खाल्ल्याशिवाय कसं ताकद नाही अंगात, वाळून चालली, खराब व्हायला लागली, आज किती बी खाते, आज त्यांना ठेवतच नाही मेन म्हणजे, सगळं किलोभर मीच खाऊन टाकते। काय तर आज सगळी म्हणतेली पूनमताई काय हावऱ्यावानी करायला लागली मटणाला, अहो खरंच व चैताचा महिना पाळला होता, पण चैत संपल्या तर नवऱ्यानं आणून घातला नाही, प्रत्येक वर्षी घालायचं बरं का, ह्या वर्षी काय झालं कोण आणताव ह्यांना, आणलंच नाही, म्हणलाच त्याला अंडे येते घरात मुलकाची कोंबड्यांची, आणि आणलंच नाही, मग मी आवरोजूनच सांगितलं, त्याशिवाय तर आपल्याला खायला मिळायचं नाही, म्हणजे वाट बघत होती व, आज मनानं आणत्याला उद्या मनानं आणत्याला, पण अजून उद्या मनाही मोकळं ना, मी काय तुम्हाला आणायला सांगितलं होतं काय, म्हणून वाट बघत होती, पण काय माझं वाट बघणं ती वाट बघतच राहायला लागलं, म्हणून शाना सांगितलं काय खायचं आहे म्हणल्यावर काय लाजून का करायचं आहे का नाही, बरोबर आहे। सगळी म्हणते किती खातील किती नाही, आज हिच्या पोटात काय आग बीक पडली का म्हणते, खायचं किती असतं वयसच असावा, सगळं भाजीपाला बी खावावा। काल कारली बी आणली ती बरं का ह्यांनी, पण कारली किती पावशर का काय, 3च कारली आले त्यात, किती आणले ते, मी गवारी शेंगाचं आणले त्या मुलकाच्या किलोभर, कारली बी आणली ती, भाजीपालाच उन्हाळ्याच्यानं काहीही नाही,
काय मी नाचती मुलकाची, मला गवारी लावायची बरं नाही. काय करता काय अन घरात उन्हाचं बसलं का ध्यानात येत नाही. आणि पुण्याच्याला हाय बिमुगाच्या रानात काम, पुन्हा झालं तिकडचं का आज तिकडं गेली. काय माझ्या मागचं सरतच नाही. तिकडं गेलं का वासा वासा करून घरी यायचं, असं माझं काम चालू आहे. त्याच्यामुळं काय सुचत नाही मला. कोथमीरचं 4 मोड लावायचं, ते कोथमीर नाही. आता हे एवढी मोठी भाजी नवी मटण आणायला सांगितलं, मटणच आणले, कोथिंबीर आणली नाही. आता केलं असंच चांगलं होतं. बिना कोथिंबीरचं पण चांगलं होतं. तिथं ही वापलाय टाकला हळदी मिठातून, घरात जाऊन गॅसवर आजीला चहा करून दिला. तर चहा शिजला का चहा दिला. आणू तर लय पिडायला लागले बघा. आमच्यात पहिल्यापासून कोण चहा पित नव्हतं, करत नव्हतं. आजीला जसा चहा करतो तसं वाटी घेऊन येते या आणि दी मला चहा पियंगे. एक मराठी बोलतय आणि एक हिंदी बोलतय, असं बोलतय. काय बी लय चॅप्टर आहे. आणते मे मे है काय बी म्हणतोय या, आहे का नाही जायंगे. आणि मग काय झालं सांगते की, ती मटण आणायला जाताना गुड्डीला आणि दिदीला घेऊन गेलं. म्हणली आता मी पप्पाला बोलत नसतील, चांगलीच भांडत असती. म्हणली मला नेलं नाही, मला फसवून गेली, मला चुकवून गेली, अशी म्हणत होती. पुन्हा आल्यावर चट बोलती या. तिरकी बघती माझ्याकडे. कुठलं घेऊ लाकूड. सुबाबळीचं आपलं हाय घरचं जळा. विकास भावनं मध्ये त्यांच्या मेंढराला नेलं तोडून कोकऱ्याला, तिथंच ते वाळलेलं. ते आता नको तोडून आणायचं आपल्या सरपणाला. काय बनना लांबी कुठनं जाण चिलारीचं हे आणायला. पण आता हिथलं आपलं हाय हे तर सतत आपल्याला होतंय. कुठं हुडकत बसावं काट्या कुट्या. आणलं हे तोडून. कुठं वर आलंय बघते शिजत. शिजलं तर पाणी कुठल्या ते चटणीची भरणी आण जा की. मला तर शिजून बारीक मटण झाल्यासारखं वाटायला. तुटतंय हो का खरं. पाणी वाढवते जरा, मिठाचं काढते पुरीशी थोडं. खाताय तिखटाचं का खाती का. थोडं वाढवते. उकळतंय लगे मी झाकलं का. गरमच पाणी आहे बरं का तसं, पण उकळते ह्यात जरा त्याचा कमीपणा आहे की. तरी ते खाली ठेवलेलं गरम करून. काय लिंबू बी नाही जेवाय आज, काहीच नाही. आपलं कांदा चिरायचा आणि लावायचं तोंड खायचं. कुसरून बाजरीची भाकर. आणि कुणाला मटणाचं म्हणजे असं नॉनव्हेज, मटण असू द्या, मासे असू द्या, अंडे असू द्या, त्यात बाजरीची भाकर कुणाला खाय आवडते ते बी सांगा मला कमेंटमध्ये. हां तिथं आणि बारक्याच भरणीतलं संपलं आहे तिकडं आता. तर या सगळेजण मटण खायला, बोकडाच्या मटणाचा बेत आहे. कुठं चालली इकडं पोळं बिळल. तर या सगळेजण आता हे आपला गावठी पूनम काळा मसाला टाकते आणि झणझणीत बनवते.